अर्ज 211 अर्ज आत्तापर्यंत आमच्याकडनं पुणे शहर काँग्रेस कमिटीकडनं प्रत्येक वॉर्डामध्ये गेलेले आहेत. आता ते भरले जातील या 1-2 दिवसामध्ये. प्रत्येकजण फॉर्म भरत असताना त्याच्या पसंतीचा दिवस बघत असतो आणि 13 तारखेपर्यंतची जी मुदत आहे, पण आता परत 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंतची अंतिम मतदार यादीची वेळ पुढं गेली. त्यामुळं मग आता परत मुदतवाढ करावी लागते का हा विषय. पण 13 तारखेपर्यंत सगळे अर्ज प्राप्त होतील. तुम्ही म्हटले की प्रभागामध्ये आमच्याकडे उमेदवार आहे, तर तुम्ही स्वबळावरची पण तयारी करताय. आम्ही आपल्याला पहिलंच सांगितलं की महाविकास आघाडीकडं सगळ्यांचा विषय आहे, पण महाविकास आघाडी आपल्या पत्रकारांच्या मार्फत जे काय वेगवेगळे समीकरणं बघतो आहे, तर ते समीकरणं उद्या झाले आणि वरनं उद्या आदेश आला तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा ऑप्शन तयार पाहिजे. म्हणून स्वबळाची सुद्धा तयारी परिपूर्ण पाहिजे. उद्या आघाडीचा आदेश आला तर आघाडीची सुद्धा तयारी आहे आणि स्वबळाची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. त्याच अनुषंगाने मी म्हटलं की आपल्याकडनंच बातम्या ऐकल्यानंतर नवीन समीकरणं तयार होत आहेत. त्या समीकरणाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाबरोबर जे सध्याचे पक्ष असतील त्यांच्याबरोबर न जाण्याचा जो निर्णय आहे, त्या निर्णयावर काय करायचं आणि काही नाही हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आदेश आले की त्या आदेशाची अंमलबजावणी होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे मला वाटतं त्यासाठी पवारसाहेबांनी परवाच एकदा क्लिअर केलं आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा पत्रक काल एक काढलेलं आहे की माध्यमांशी बोलताना फक्त जिल्हा अध्यक्षांनी बोलावं आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी जे पवारसाहेबांनी संकेत दिले की महाविकास आघाडी म्हणूनच लढले जातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. भाजपने मुरलीधर मोहोळांकडून नेतृत्व दिलं, काँग्रेसचं नेतृत्व पुण्यात कोणाकडे असेल? काँग्रेसचं नेतृत्व सामूहिक नेतृत्व आहे आणि आपल्यासमोर आपण बघत असाल अनेक वर्षाचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशदादा बागवे आहेत, आबाईजी छाजेडे, दीप्तीताई चौधरी आहे, कमलताई व्यवहारे, बालगुडे, दरेकर आहेत, तिवारी आहेत, अजून शिवरकर साहेब बाहेरगावी असल्यामुळे आले नाही. तर सामूहिक नेतृत्व आहे आणि प्रत्येकजण एक विधानसभा घेऊन कॉन्सन्ट्रेटेड काम करणार आहेत. आणि ज्यांचं नाव तुम्ही घेतलं, जमीन हडप करणारं नेतृत्व आमच्याकडे नसणार आहे. तुम्ही आता माजी सभागृह नेत्यांवर गंभीर आरोप केले, त्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? तुम्ही माजी सभागृह नेत्यांवर आता आरोप केले भाजपच्या असलेले, तरी त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं का? तथ्य नाही, पुरावा आहे. तुम्ही जाऊन तिथं बघितलं तर रोजचे. माझं तर आव्हान आहे ऐकताना, त्यांचं कॅबिन, बांधकाम खात्याचं कॅबिन, भवन विभागाचं कॅबिन, ह्याच्यात CCTV फुटेज ओपन करा. एक CCTV फुटेज बालगुडेने ओपन केलं, आपल्याला वोट चोरीचा मुद्दा समोर आला. या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही जावा. 24/7ची कामं न झालेल्याला ॲडव्हान्स पेमेंट करणं, त्यानंतर नदी सुधारण्याची पेमेंट करणं, STPला रिंग करणं आणि 32 कोटीचे झाडं किती आहेत हे मोजण्याचं काम. हे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं आहे, ह्या वाक्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सगळा कारभार करदात्याचा पैसा लुटला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे. स्थानिक पातळीवरून जर कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्या उमेदवाराने असं सांगितलं की एखाद्या पक्षासोबत आपल्याला जायला लागेल इकडे निवडून येण्यासाठी, तर त्याची तयारी आहे? प्रत्येक कार्यकर्त्याचं मत महत्त्वाचं आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. पण शेवटी सामूहिक आणि प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सगळ्या नेत्यांचा अहवाल गेल्यानंतर जो आदेश आणि जो निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी घेते त्याला शहर काँग्रेस अंमलबजावणी करते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य आणि संधी मिळणारच मिळणार. पण परत आपल्याला एक गोष्ट आवर्जून इच्छुक आणि प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर प्रभागामध्ये चर्चा करत असताना सुद्धा आम्ही बोललो आहे, विनिंग क्रायटेरिया हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया राहणार आहे आणि त्या विनिंग क्रायटेरियाला प्राधान्य दिलं जाईल. त्या संदर्भात आजच्या तारखेला 41 प्रभागामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला 1-2 सक्षम कार्यकर्ते तयार करणं हे पक्ष संघटनेचं पहिलं काम आहे. ज्या वेळेला आघाडीमध्ये सर्व नेते मंडळी बसतील तर कुठं सक्षम कुठं काय कॅटेगरी वाईज होईल
ते अजून बैठका सुरू झाल्या नाही. बैठका सुरू झाल्यानंतर त्याचं लक्षात आपल्याला येईल. जवळपास 2,500 लोकांनी उमेदवारांनी अर्ज दिले आहेत. कुणी? हां. 2,500 इच्छुकांनी अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे संख्या कमी आहे. त्यातही बरेच आहेत त्यांना भाजपला तिकीट मिळवण्याची प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत आपली काय रणनीती राहणार जे आहेत तर म्हणजे आपल्याकडे जे उमेदवारांची संख्या जी आहे ती टिकून राहावी आणि चांगले उमेदवार आपल्याला देता येईल. मी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेवढे अर्ज आलेले सांगितले हा सत्य आकडा आहे. फुगवलेले आकडे सांगण्याचं पहिल्यापासून सवय भाजपला आहे. म्हणून 2,500 येण्याचं मला वाटत नाही तेवढे अर्ज त्यांच्याकडे आले असतील का स्वतः घाटे साहेबांनी भरले असतील, मला ह्याची गॅरंटी नाही. काय म्हणले तुम्ही? निश्चितच मी तुम्हाला पहिलंसुद्धा सांगितलं की विनिंग क्रायटेरिया हा महत्त्वाचा राहील. पण कोणते इनपुट घ्यायचं आणि कुणाला इन्कमिंग द्यायचं, ज्या वेळेला पक्षाकडं आपल्याकडं आपला सक्षम उमेदवार असेल त्या बाबतीत विचार केला जात नाही. पण भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी जर समविचारी पक्षातले जर आघाडीमध्ये काही होणार असेल तर निश्चितच त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी समिती स्थापन होणार आहे बंटी पाटील साहेबाच्या नेतृत्वाखाली ते निर्णय घेतील.